बीडमध्ये महावितरणचा संतापजनक कारभार दिसून आलाय। ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवण्यासोबतच हे बिल दुरुस्त करण्यासाठी हजारोंची लाच घेतल्याचं देखील समोर येत आहे। बीड जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत राहणाऱ्या छाया कांबळे यांच्या घरात केवळ एक पंखा आणि 2 बल्ब आहेत। महावितरणने त्यांना 8,10,730 रुपयांचं बिल पाठवलं। यासाठी जाब विचारला असता बिल दुरुस्त करण्यासाठी म्हणून पुन्हा 20,000ची लाच मागण्यात आली आणि ते देईपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात आला। वीज बिलात घोळ होणं ही तांत्रिक चूक असू शकते, मात्र ती बदलता येणं सोपं आहे। पण त्यासाठी आपला फायदा पाहणाऱ्या महावितरण विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि हे सगळंच प्रकरण संतापजनक आहे। 2017ला 4.5 लाख रुपये आलं आणि ह्या महिन्यात 8 लाख रुपये आलं। 8 लाख वरी कितीतरी पैसे आहेत। मग कुठून बिल भरू सर मी एवढं? मीटर काढून नेलं सर माझं। मी म्हणलं सर एवढं बिल कसं काय आलं? तर म्हणले तुमचा मीटर कोणीतरी यूज केला असेल। पण सर कुणी नाही यूज केलेला, सगळे ज्याचे त्याला सेपरेट मीटर येतं। माझी मागणी एवढीच आहे की मला मीटर दुसरं बसवून द्यावा आणि आता इथून पुढचं बिल व्यवस्थित आलं की मी भरून टाकीन सर।